नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टवर मी सावनी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. मागच्या पॉडकास्टमध्ये आपण तेनालीरामच्या प्रसंगावधानाच्या सुरस कथा ऐकल्या. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण तेनालीरामची हुशारी आणि कौशल्य बघणार आहोत. गोष्ट पहिली, पाठीवरील कुबड. विजयनगर नगरीत एके दिवशी एक साधू महाराज आले. ते फारच प्रभावशाली, धार्मिक आणि आपल्या मंत्रांनी लोकांना स्वर्ग सुख, धनदौलत मिळवून देत असत. त्यामुळे काही दिवसातच साधू महाराजांच्या शिष्य परिवारात प्रचंड वाढ झाली व त्यांचा नावलौकिक पसरला. त्यांच्या शिष्यगणात राजदरबारातील बरेच मंत्री सुद्धा सामील झाले. त्यामुळे त्यांचा वावर दरबारात आणि सर्वत्र होऊ लागला. साधू महाराज नको नको त्या चौकशा करू लागले, खाजगी स्थानांना भेट देऊ लागले. या गोष्टी दरबारातील एका व्यक्तीला खटकत होत्या. ती व्यक्ती म्हणजे महाराजांचा प्रामाणिक सेवक तेनालीराम. तो या साधू महाराजांवर बारीक नजर ठेवून होता. साधू कुठे जातो, कोणाला भेटतो यावर नजर ठेवल्यावर जी माहिती मिळाली ती फारच भयानक आणि विचित्र होती. म्हणूनच तेनालीरामने साधूबद्दल लोक काय काय बोलतात याचाही आढावा घेतला. लोकांचे मत जाणून घेतले. तेव्हा त्याला कळले की साधू महाराजांच्या लीलेमुळे काहींना स्वर्ग सुखाचा लाभ झाला आहे, तर कुणाचे संसार धुळीला मिळाले होते. काही जण दामदुपटीच्या हव्यासापायी सर्व धन दौलत देऊन गफलक झाले होते. कुणी आजारी तर काही वेडे सुद्धा झाले होते. मग तेनालीरामने साधूचे शिष्यत्व पत्करून त्यांची सेवा चाकरी करून त्यांचा विश्वास संपादन केला. एक दिवस तेनालीरामला रस्त्यात एक वेडा भेटला. त्याला नीट निरखून पाहिल्यावर कळले तो पूर्वी नगरीतील प्रतिष्ठित नागरिक होता. परंतु साधू महाराजांनी त्याच्या भोळेपणाचा फायदा घेऊन त्याला लुबाडले. त्यामुळे त्याच्या पत्नीने आत्महत्या केली आणि तो मनुष्य वेडा झाला. त्या वेड्याच्या भरातही तो साधूला शिव्याशाप देत होता आणि त्याला जीवे मारीन असं म्हणत होता. एकूण काय तर तो वेडा खवळलेला होता. आता फक्त तो साधू त्याच्या समोर येण्याचा अवकाश होता आणि ते काम तेनालीरामने केले. दुसऱ्या दिवशी साधू महाराजांशी बोलत बोलत तेनालीरामने त्यांना वेड्याच्या जवळ आणले. साधू महाराजांना कुठलाही संशय येऊ न देता तेनालीराम त्यांना म्हणाला, आपण सामर्थ्यवान आहात की तुम्हाला काहीही अशक्य नाही. तुम्ही ह्या वेड्या मित्राला परत शहाणा करा, त्याला शांत करा. आता शिष्यापुढे काहीतरी करायला हवे म्हणून साधूने आपल्या बगलेतील छोटीशी रक्षा भंजून त्या वेड्याच्या अंगावर टाकली. मात्र त्या वेड्याने रागाच्या भरात साधू महाराजालाच मारायला सुरुवात केली. इकडे त्या वेड्याने साधू महाराजाला एवढे मारले की साधू महाराजांचा जीवच गेला. तेनालीरामने वेड्याला आवरलं. मारलं मारलं, साधू महाराजांना वेड्याने जीवे मारलं अशी बोंब ठोकली. लोक गोळा झाले. साधू महाराजांना वेड्याने मारलं म्हणून ते वेड्याला मारायला निघाले. तेव्हा तेनालीराम म्हणाला, तो एक वेडा, तुम्ही तर शाणे आहात ना, आता त्याला मारून काय साधू महाराज परत येणार का? आणि तेनालीराम साधू महाराजांकरता मोठमोठ्याने रडू लागला. साधू महाराजांचे अंत्यसंस्कार दुःखी मनाने पार पाडण्यात आले. आपल्या नगरीत एका साधूचा असा मृत्यू व्हावा याचे महाराजांनाही खूप वाईट वाटले. फक्त एकाच व्यक्तीला म्हणजे तेनालीरामला आनंद झाला होता, कारण त्याला साधूचे खरं स्वरूप माहीत होतं. आणि ती व्यक्ती कोण होती हे तेनालीराम दुसऱ्या दिवशी महाराजांना सांगणार होता. पण रातोरात ताताचार्य आणि तेनालीरामवर जळणाऱ्या दरबारातील व्यक्तींनी महाराजांचे कान भरले. तेनालीराम समोरच साधू महाराजांना जीवे मारेपर्यंत तेनालीरामने वेड्याला अडवले नाही. म्हणजे या हत्येत तेनालीराम सामील आहे असा विचार महाराजांच्या मनात भरवला. परिणामी खरे सत्य कळण्याआधीच साधू हत्येत सामील असल्याचा आरोप ठेवून तेनालीरामला हत्तीच्या पायी देण्याची शिक्षा देण्यात आली.
नगरी बाहेर एक मोठा खड्डा खणून त्या तेनालीरामला गळ्यापर्यंत गाडण्यात आले आणि हत्ती आणण्यासाठी सैनिक नगरीत गेले. आपले मरण समोर दिसत असूनही तेनालीराम या संकटातून कसे सुटायचे असा विचार करत असताना त्याला समोरून एक कुबडा धोबी येताना दिसला. धोबी जवळ येऊन विचारू लागला की तू असा का? तेव्हा तेनालीराम म्हणाला, कुबड जाण्यासाठी हा उपाय आहे. माझे कुबड गेले, मी सरळ झालो. नंतर मला बाहेर काढून बघ. धोब्याने तेनालीरामला बाहेर काढून पाहिलं तर खरंच कुबड नव्हतंच. मला तोच उपाय करून घ्यायचाय, धोबी म्हणाला. मग धोबी खड्ड्यात उतरला व त्याला गळ्यापर्यंत गाडून त्याचे गाठोडे घेऊन तोंड लपवीत तेनालीराम नगरीत निघून गेला. इकडे त्या धोब्याला हत्तीने तुडवून मारले आणि ज्याला हत्तीच्या पायाखाली द्यायचे होते तो तेनालीराम मात्र स्वतःच्या हुशारीने जिवंत राहिला होता. तेनालीरामने मग महाराजांना साधू महाराज हे दुसऱ्या देशाचे गुप्तहेर होते हे सांगितल्यावर महाराजांसह सर्वजण चकित झाले. महाराजांनी तेनालीरामच्या हुशारी आणि राज्याप्रती असलेल्या निष्ठेपायी मोठे इनाम देऊन सत्कार केला. त्यामुळे ताताचार्य आणि दरबारातील इतर सरदारांचा जळफळाट झाला. या कथेमध्ये साधूचा खोटेपणा तेनालीरामला सगळ्यांसमोर आणायचा असतो. तेनालीराम स्वतःवर आलेलं मरण हुशारीने उडवून लावतात आणि राजाला सत्य सांगतात. या गोष्टीतून आपण शिकलो की या जगात ढोंगी स्वतःचा फायदा करून घेणारी अशी लोक आहेत. त्यामुळे आपल्याला सावध राहणे गरजेचे आहे. पुढील भागात आपण मंत्री खरोखरच लोकांना काम करून देतात की ते पैसे स्वतःच बळकावतात आणि तेनालीराम राजापर्यंत ही गोष्ट कशी पोहोचवतो हे ऐकणार आहोत. आणि आपली आई आपल्यासाठी काहीही करू शकते हे सिद्ध करण्यासाठी तेनालीराम कशाची मदत घेतो ही गोष्ट ऐकणार आहोत. चला तर मग मंडळी, आज आपण इथेच थांबूया. पुन्हा लवकर भेटूया. त्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तसेच आम्हाला Instagram आणि Facebookला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात लवकरच.